पत्रातील एकही मुद्दा शिल्लक राहणार नाही। कर्जमाफी करू, पण कधी? आम्ही विधानसभा निवडणुकीला समोर गेलो तेव्हा संकल्प केला होता, यामध्ये 5 वर्षात शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं सांगितलं होतं, असं वक्तव्य मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं। निवडणुकीवेळी संकल्पामध्ये ज्या ज्या गोष्टी आम्ही सांगितल्या होत्या त्या गोष्टी 5 वर्षात आम्ही करू असे बावनकुळे म्हणाले। त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी ही होती। आमचं सरकार योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल असेही बावनकुळे म्हणाले। संकल्पपत्रामधील एकही मुद्दा शिल्लक राहणार नाही। जेव्हा आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ तेव्हा आमच्या संकल्पपत्रातील एकही मुद्दा शिल्लक राहणार नाही। जो वचननामा आम्ही जनतेला मत घेताना दिला तो विकास आम्ही करू असेही बावनकुळे म्हणाले। आमचा संकल्पनामा 100% आहे। आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू। आमचं महायुतीचे सरकार संकल्प पूर्ण करेल असे बावनकुळे म्हणाले। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहार संघटना आक्रमक। सरकारला 100 दिवस उलटून देखील शेतकरी कर्जमाफीबाबत सरकार निर्णय घेत नसल्याने प्रहार संघटना आक्रमक झाली आहे। अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचे पैसे भरावे असं वक्तव्यही केलं होतं। यावरूनच प्रहार संघटना आक्रमक झाली आहे। दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी या विषयाचा उल्लेख होता। तसंच महायुतीच्या नेत्यांनी देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं होतं। मात्र अद्यापही कर्जमाफीबाबतचा निर्णय झाला नाही। जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा।